नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलं आणि त्याचा फटका जे आहे ते मानवी आरोग्याबरोबरच शेतीला सुद्धा बसताना पाहायला मिळतं। यापूर्वीच केळीचं किती मोठं नुकसान झालं या संदर्भामध्ये आपण सगळं चित्र जे आहे ते दाखल होतं। त्यानंतर फुलाची शेतीत सुद्धा नुकसान झालं होतं। माझ्या पाठीमागं आंब्याचं झाड आहे आणि त्या झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये आंबे लागलेले आहेत आणि दरवर्षी हा आंबा पिकत असतो आणि अतिशय चवीला गोड असलेला असा हा आंबा आहे आणि मूळ याला रायत्याचा आंबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। रायत्यासाठी म्हणजे कैरीसाठी सुद्धा हा आंबा जातो। पण यंदा वाढलेल्या तापमानामुळे या आंब्यावर या फळाला जर बघितलं गेलं तर वेगळा एक कलर येतोय आणि तो कलर येऊन खाली त्याला चट्टा पडतोय काळ्या रंगाचा आणि हा सगळा तो आंबा पिकत नसून तो आंबा खराब होतोय आणि अक्षरशः तो आंबा काही दिवसामध्ये तो गळून नुकसान होतं। याचा कुठलाही शेतकऱ्याला फायदा होत नाही आणि मोठ्या प्रमाणात दरवर्षी या आंब्यापासून शेतकऱ्याला उत्पन्न होत असते। पण वाढतं तापमानाचा फटका जो आहे तो या आंब्याच्या शेतीला सुद्धा बसताना पाहायला मिळतो। इतर पिकांप्रमाणेच आंब्याचं सुद्धा नुकसान होते। हा पूर्णतः आंबा खराब होऊन गळून पडतो आणि हा खाण्याच्या सुद्धा याचा पात्रतेचा राहत नाही। शिवाय यातून जे काही उत्पन्न मिळणार होतं त्याचंही मोठं नुकसान होताना शेतकऱ्याचं पाहायला मिळतंय। आणखीन काही दिवस जर अशाच पद्धत तापमान राहिलं तर सगळे आंबे डाग येऊन खाली पडतील असं शेतकरी सांगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।